समाधीला अपायकारक असणाया राहण्याचे ठिकाण। आवासोच कुल लाभो गणो कम्मच्छ पंचम अध्धान जती आबाधो गंथो इद्धि तिते 10 महावासव नवावासव जरावासंच पंथनीम सोंडिंग पन्नंच पुप्फुंच फल पत्थितमेवच नगर दारुना खेत्त विस्भागेन पट्टना पच्चंत सीमासप्पायम यत्थ मित्तो न लभ्यति 18 सेतानी ठानानी इति विन्याय पंडितो आर्का परिव्जेय मग्ग पटिभयम यथा विशुद्धी मग्ग। कुशल चित्ताच्या एकाग्रतेसाठी समाधीसाठी पंचशिलांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे। पंचशिलांचे योग्य पद्धतीने आचरण केले तरी पण योग्य ठिकाणी परिसरात किंवा योग्य परिस्थितीत राहता आले नाही तर समाधी साध्य होण्यास अडचणी येऊ शकते। आवास म्हणजे राहण्याची जागा, ती राहण्यास समाधीसाठी अयोग्य कशी होते? 1. महावास म्हणजे ज्या ठिकाणी बरेचसे लोक एकत्रित राहत असतात, जिथे मोठ्या प्रमाणात गोंगाट होत असतो अशी जागा। उदा. आपण एका बैठ्या चाळीत राहत असू तर तेथे वेगवेगळ्या प्रांतांची संस्कृतींची माणसे राहत असतात। ते त्यांच्या सणाला आनंदी क्षणाला स्पीकरवर गाणी लावत असतात। अशा ठिकाणी जर समाधीचा अभ्यास केला तर तो होणार नाही, कारण सातत्याने होणारा गोंगाट आपल्या दरवाज्यात जर कोणी घाण केली तर ती जागा आपल्यालाच स्वच्छ करावी लागणार हा सातत्याने येणारा विचार, त्यामुळे अशी जागा समाधीस योग्य नाही। 2. नवावास म्हणजे जेथे नवीन काम चालू असते, अशा जागेवर सुतार, गवंडी, इतर कामगार यांच्याकडून समाधी साधने अडचण येऊ शकते। अशा ठिकाणी इमारतीचे डागडुजी करीत असताना पडलेले राबीट, सैरावैरा पडलेले साहित्य, त्यामुळे समाधी साधने चंक्रमण करीत असताना बाधा येत असते। 3. जरावास म्हणजे जीर्णशाला। एखाद्या जुन्या पडक्या इमारतीमध्ये राहू लागलो तर तेथे बऱ्याच अडचणी येत असतात। उदावरचे छत बरोबर नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी आत शिरते, भिंतींवरचे पापुद्रे खाली पडत असतात, वाळवी लागते। अशा ठिकाणी उंदरांचा आणि इतर जीवजंतू फिरत असतात। अशा पडक्या ठिकाणी घराची चिंता लागून राहिली असता समाधीत चित्त कसे लागणार? 4. पंथनी म्हणजे मोठ्या रस्त्याच्या नाक्याच्या जवळची जागा। अशा ठिकाणी गाडीवाले गाड्या उभ्या करून पाणी मागण्यासाठी येतात, प्रवासी विश्रांतीसाठी येऊन बसतात व गप्पा गोष्टी करतात। मोटारींच्या हॉर्नच्या आवाज या व इतर कारणांमुळे त्रास होण्याचा बराच संभव आहे। 5. सोंडी म्हणजे हौद, सार्वजनिक तलाव। या ठिकाणी अनेक लोक पाणी पिण्यासाठी अगर अंघोळी करण्यासाठी येतात व अशा ठिकाणी योगाभ्यास करण्यास कठीण जाते। 6. पन्न किंवा पर्ण म्हणजे शाकभाजीत उपयोगात येणारी पाने। अशा ठिकाणी बायका मुले पाने गोळा करण्यासाठी येतात, मोठ्याने गप्पा गोष्टी करतात, गातात। 7. पुप्फ किंवा पुष्प म्हणजे फुलांचा मळा। येथेही फुले एकत्र करण्यासाठी बायका मुले येत असतात। ते इकडे तिकडे बागडत असतात, खेळत असतात। 8. फल म्हणजे फळांची बाग। तेथेही वरच्याप्रमाणेच त्रास होतो। 9. पत्थित किंवा प्रार्थित म्हणजे प्रार्थनेची, यात्रेची जागा। प्रार्थनेची, यात्रेची जागा जरी रमणीय असली तरी तेथे येणारा जनसमुदाय हा शांत बसत नाही, तो उत्साहाने समाधी करणाया बाजूला जातात। त्यांना हा कोणीतरी सत्पुरुष असावा अशा समजुतीने यात्रेकरू योगाभ्यास करणाया माणसापाशी येऊन त्याला अनेक प्रश्न विचारतील किंवा आदर सत्कार करून त्याचे स्तोम माजवतील। 10. नगर म्हणजे नगराच्या जवळ असलेली जागा। येथे गाड्यांचा आणि मनुष्यांचा वारंवार त्रास पोचल्या वाचून राहत नाही। 11. दारू म्हणजे इमारतीला उपयोगी पडणाया लाकडांचे जंगल। अशा ठिकाणी लांकुडतोडे येऊन काम करीत असताना ते शांतपणे काम करीत नाहीत, सोबत त्यातील 90% पेक्षा जास्त हे नशापान करणारी असतात। अशा ठिकाणी समाधी करणे योग्य नव्हे। 12. खेत किंवा क्षेत्र म्हणजे शेतीची जागा। अशा ठिकाणी शेतीच्या कामासाठी शेतकरी येऊन गडबड करतात। पक्षी शेतातले अन्नधान्य खाऊ नये म्हणून ते पिकांवर बसू नये यासाठी
आरडाओरड करावी लागते. 13. विभाग म्हणजे जेथे परस्पर विरोधी लोक राहतात. अशा ठिकाणी 2 किंवा जास्त गटामध्ये कधीही भांडण होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत होऊ शकते. 14. पट्टण म्हणजे बाजार भरण्याची जागा, मोठमोठी जहाजे थांबण्याची जागा, जेथे मासोळी व इतर वस्तूंचा बाजार भरतो अशी जागा. ही वर्दळीची जागा असल्याने येथे शांतता मिळत नाही. 15. पंचंत किंवा प्रत्यंत म्हणजे जंगली, रानटी लोक राहतात अशी जागा. तेथे लोकांना समाधी अभ्यासाची किंमत माहीत नसल्यामुळे ते निवासस्थानाच्या आसपास शिकार करून किंवा अशाच अन्य प्रकाराने समाधीला पुष्कळ अडचणी आणीत असतात. 16. सीमा म्हणजे राज्याची सीमा. अशा ठिकाणी हा कोणीतरी गुप्तहेर असेल अशी शंका येऊन दोन्ही देशातील सैनिकी अधिकाऱ्यांपासून त्रास होऊ शकतो. 17. असप्पाय म्हणजे अपथ्यकारक जागा. या ठिकाणी व्यवस्थित जेवणखाण मिळत नाही. अशा ठिकाणी कामोद्दीपक विषय पाहण्यात ऐकण्यात येत असते. 18. मित्र किंवा मित्र म्हणजे समाधीमार्गात उपयोगी पडणारा मित्र, ज्याने प्रयत्नाने समाधी साध्य केली असेल, ज्याला समाधीमार्गांतील अडचणी माहीत असतील असा मित्र तेथे राहत नसेल. याप्रमाणे ही 18 स्थाने सदोष समजली जातात. या ठिकाणी जी समाधीस उपयुक्त असणारी शांतता, समाधीस पोषक वातावरण नसते, त्यामुळे समाधी करणाऱ्यास बऱ्याच अडचणी येत असतात. अशास अपवाद वगळता समाधी करता येत नाही. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.